डर जाऊं आसानी से, मैं वो कश्ती नहीं। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस मराठी डायलॉग वरती होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ VN ऍप्लिकेशन वरती होणार आहे मित्रांनो. आपल्या चॅनलवरती VN ऍप्लिकेशन वरती व्हिडिओ आलेलाच नव्हता, त्यामुळे आजचा VN ऍप्लिकेशन वरचा फर्स्ट व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय. परत बोललो पण लक्षात राहू दे, सबस्क्राईब नक्की करायचंय. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ जितकं आपण मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे, प्रीसेट तर नाहीये बट मटेरियल जितकं यूज केलंय तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून जर तुम्ही एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आली त्याच्यापेक्षा एकदम बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहे. वाटलं तर नाव तुम्हाला वरी कुठेतरी बघायला भेटेल. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलवरती आपण एकदम मटेरियल तर प्रोव्हाइड करतो, सोबतच ऍप्लिकेशन सुद्धा प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही मित्रांनो. व्हिडिओ जर स्किप केला तर तुमचा व्हिडिओ बरोबर होणार नाही, कारण जो आपला व्हिडिओ त्यामध्ये आपण 2 सिक्रेट ट्रिक सांगितल्या आहेत, त्या जर तुम्ही ट्रिक मिस केल्या तर तुमचा व्हिडिओ बरोबर होणार नाही. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला. व्हिडिओ लाईक नक्की करायची, चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. तर चला मित्रांनो, कुठल्या वेळ घालत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. डर जाऊं आसानी से, मैं वो कश्ती नहीं। डर जाऊं आसानी से, मैं वो कश्ती नहीं। मिटा सको तुम मुझे ये बात, तुम्हारे बस की नहीं। तर भावांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्याला आपल्या VN ऍप्लिकेशनवरती करायचा आहे मित्रांनो. आता म्हणजे खूप दिवस झाले, म्हणजे काय विषय नाही, आपल्या चॅनलला कमीत कमी वर्ष झालं असेल. वर्षामध्ये आपण एकही VN वरती व्हिडिओ एडिट केलेला नाहीये. त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण VN वरती एडिट करणार आहोत, बट विदाऊट टेम्पलेटचा, विदाऊट तुम्हाला न स्कॅनर देता डायरेक्ट मॅन्युअली. नेमके कुठं कसं काय करायचं सगळं सांगणार आहे व्हिडिओ. सर्व संपूर्ण वॉच करायचे, थोडे स्किप करायचं नाहीये, कारण आज आपण VN वरती कम्प्लीट व्हिडिओ एडिटिंग शिकणार आहोत मित्रांनो. सर्व व्हिडिओ लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय, कारण मित्रांनो आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग आणि युनिक कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. आता VN जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही आपल्या प्ले स्टोरवरती जाऊन VN ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. तिथे सुद्धा आपण ऍप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो. आजचं जेवढं काम मटेरियल आपण देणार आहोत ते सगळं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ओके, जे आता आपली VN ऍप्लिकेशन ओपन करायची मित्रांनो. तर VN ऍप्लिकेशन आपण ओपन करून घेतोय. इथं प्लसवरती क्लिक करायचंय, सिम्पल. ओके, प्लसवरती क्लिक केलं, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचंय. अशा प्रकारे काही इंटरफेस आपल्याला बघायला मिळणार आहे. ओके, इथं व्हिडिओवरती यायचं. व्हिडिओवरती आलात तर अशा प्रकारे तुम्हाला 17 सेकंदाचा एक व्हिडिओ दिला असेल. हा बीटचा व्हिडिओ आहे मित्रांनो. ओके, ही बघा अशा प्रकारे काय आपल्याला व्हिडिओ बघायला मिळणार आहे. सिंपल आता काय करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं. इथे ऑप्शन आहे बघा, एक्सट्रॅक्ट ऑडिओचे. त्या ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा आहे आणि जो ऑडिओ आहे त्याला आपण बीट्स ऍड करायचे. त्यासाठी काय करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं मित्रांनो. आता इथं स्क्रॉलचा विषय नाहीये, तुम्हाला सांगतो ते कसं, मला कॅपकटचं सवय लागेल त्यामुळे स्क्रॉल म्हणतोय. ओके, थोडं समोर घ्यायचं आहे. हे बघा इथं आपला पहिला बीट असणार आहे. हे बघा इथं बीट ऍड करून द्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे सिंपल. थोडं समोर यायचं आहे. उदाहरण तर ऐकून घेऊन ऍड करा, काही सुद्धा अडचण नाहीये. हे बघा अशा प्रकारे वो कश्ती नहीं, डर जाऊं, हे बघा अशा प्रकारे डर जाऊं आसानी से, मैं वो कश्ती नहीं. कट करायचा बीट दाखवतो तुम्हाला. डर जाऊं आसानी से, मैं वो कश्ती नहीं. वो कश्ती नहीं। मिटा सको तुम मुझे ये बात, तुम्हारे बस टासको इथं एक बीट आहे बहुतेक. मुझे ये बात, तुम्हारे बस की नहीं, की नहीं, की नहीं, बस की नहीं.
अशा प्रकारे काय आपले बीट्स आहेत. तर इतके आपण बीट्स ॲड केले. तरी मी इथे एकदा बघून घेऊयात की बघा इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे, इथं एक आहे. ओके, हे बघा अशा प्रकारे इथं एक आहे, इथं एक आहे, तिथं आहेच. हे बघा इथं. ओके, हा जो इथं सेंटरचा बीट आहे हा बीट आपल्याला कट करावा लागणार असं दिसतंय मला. एक झालं चुकीने, हे आपण कट करायचं आहे. इथे समोर बीट असणार आपला. बघा आता इथे विषय हे तिथे दुसरा बीट एक ऍड झाला, इतका आपण कट करून घेऊयात 7 नंबरचा. हे बघा अशा प्रकारे दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो इतके जे आपले बीट आहेत सगळे मी बीट्स ऍड करून घेतलेले आहेत एकदम बरोबररित्या. याची जे एंडिंग पार्ट असणार लास्टला 3 सेकंदाचा हा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा. ओके, डिलीट करून टाकायचा आहे. अशा प्रकारे सिंपल इतकं झालं. आता यामध्ये आपल्याला फोटोज वगैरे ऍड करायचे. आता फोटो नेमकी कशी ऍड करायची सगळं सांगतो मी तुम्हाला. काय करू इथून डायरेक्ट आपण जो आपला व्हिडिओ आहे व्हिडिओ स्प्लिट करून टाकूयात. सगळ्यात सोपं नाही तर आपण डायरेक्ट फोटो ऍड करून घेऊयात. त्याचं काय करतो व्हिडिओवरती क्लिक करायचं. बघा तुम्हाला सांगतो इथे रिप्लेस ऑप्शन असेल, इथे फोटोवरती परत टच करायचं, इथे रिप्लेस ऑप्शन. अशा प्रकारे आता फोटोजवरती जायचं आहे. तुम्हाला दाखवतो मी. फोटोजवरती आला तुमची इथे काय फोटो असेल त्या फोटोवरती तुम्हाला यायचं, फाईल ओपन करायची फोटोची. तर ही बघा अशा प्रकारे फोटोची फाईल ओपन करून घेतलेली आहे. जो कोणता फोटो ऍड करायचा तर ती फोटो ऍड करून घ्यायचा आहे. आणि जी साईज आता मेन म्हणतो फोटोची साईज ती तुमच्या अकॉर्डिंग सेट करा मित्रांनो. जसं तुमचा फोटो असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही फोटोचा साईज सेट करू शकता. नाही तर इथं ओरिजिनलवरती क्लिक करायचे. इथं अशा प्रकारे खूप डिफरंट टाईपचे सेट आपले जे साईज आहेत ते येणार आहेत. 9x16, 1.1, 16x9 अशा प्रकारे खूप आहेत. जे कोणते ठेवायचे ठेवा. आता मी जे इंस्टाचे आहे आपले तेच ठेवून देतो त्या फोटोनुसार. ओके, तुम्हाला प्रॉब्लेम येईल म्हणून तुम्हाला सांगितलंय. आता काय करायचंय सिंपल सांगतो, जे बीट आहे ते बीट वाईज आपला फोटो स्प्लिट करायचा. आता इथं काय करायचंय स्प्लिट वरती क्लिक करून द्यायचं. हे बघा अशा प्रकारे काय सुद्धा अडचण येणार नाही मित्रांनो तुम्हाला. हा बघा अशा प्रकारे दाखवतोय सिंपल मध्ये. तर आपण जे आपले बीट वाईज फोटो आहेत ते फोटो स्प्लिट केलेले आहेत. आता सिंपल काय करायचं तुम्हाला सांगतो मी. जे आपले टेक्स्ट आहे ते टेक्स्ट सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत. तर ते जे आहेत ते तुम्हाला ऍड करायचे ते सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहेत. तर जो आहे बघा ऍड फोटोचा ऑप्शन, यावरती क्लिक करायचंय. इथं फोटोजवरती यायचंय. फोटोजवरती आला तिथं ऑलवरती क्लिक करा. म्हणजे तुमचे जिथे काय फोटो असतील तर ते फोटो ऍड करण्यासाठी तुमची जी फाईल असेल ती फाईल ओपन करायची. आता माझी पिक्सेल लॅब आहे, ओपन करून घेतो. तर माझी जी फाईल आहे ती फाईल ओपन केलेली आहे. तर हा जो आपला पहिला टेक्स्ट आहे डर जाऊ आसानी से, तर हे ऍड करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे ची लेंथ थोडीफार वाढवायची, साईज इथं अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. ओके, बाकी याची बीट इतकी लेंथ ठेवायची आपल्याला. हे बघा अशा प्रकारे सिंपल. समोरचे आता समोर यायचं थोडं. परत इथं फोटोजवरती क्लिक करून 2 नंबरचा जो आपला फोटो आहे तो फोटो ऍड करायचा आहे. मयो कष्टी नाही. बघा अशा प्रकारे वाटतं तुम्ही ऐकून लावू शकता तर प्रॉब्लेम येऊ नये यासाठी. ओके, त्याला बरोबर आपण सेट करून घेऊयात अशा प्रकारे. बाकी याची लेंथ त्या बीटवरती ठेवायची आहे. समोर आपल्याला आणखीन एक फोटो ऍड करायचा आहे. सिंपल मयो कष्टी नाही झाल्याच्या नंतर काय आहे मिटा सको नाही, परत त्याचे डर जेव्हा आसानी से हाच येणार आहे. परत हेच येणार आहे. बघा अशा प्रकारे लेंथ ठेवण्याला वर ठेवून घ्यायचं आहे. परत तेच रिपीट प्लसवरती क्लिक करून फोटो ऍड करायचा आहे. मयो कष्टी नाही. ओके, हे बघा अशा प्रकारे. बाकी साईज थोडी वाढवून वरती सेट करायचे. ओके, आता आणि फोटोवरती क्लिक करायचंय. आता काय करायचं इथं ऍड करायचं मिटा सको. हे बघा साईज वाढवायची आहे. मिटा सको, फोटोची साईज कमी करायची आहे. समोरच्या बीट पशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, फोटोवरती यायचंय. मिटा सको तुम मुझे ये बात, काय आता तुम मुझे ये बात अशा प्रकारे ऍड करून घ्यायचंय. इथं असणार आहे समोरचा एक फोटो, तुम्हारे बस की नाही. आपल्या अजितदाराचं आहे मित्रांनो बोललेलं वाक्य. सिंपल आपले जे आपण लिरिक वगैरे आहेत ते सगळे ऍड केले आहेत. आता फोटोला एफेक्ट्स वगैरे कसे कोणते कुठे ऍड करायचे तुम्हाला सगळं दाखवतो. ओके, ते पण आपल्या मेन व्हिडिओवरती दाखवतो क्रिएट केलं म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही नंतर. ओके, तर सिंपल मित्रांनो आपला 1 नंबरचा फोटो आहे त्या फोटोवरती यायचंय. एफेक्ट्स वरती यायचं मित्रांनो. याला मूव राईट नावाचे इफेक्ट असेल बेसिक वरतीच तुम्हाला भेटणार आहे. कोणता मूव राईट.
सिंपल. मूव राईट नावाचं इफेक्ट्स इथे ऍड करायचं. बाकीची लेंथ जी आहे ती फुल ठेवायची आपल्याला फोटो पुरते. ओके. समोरच्या फोटो कशी यायचं एफेक्ट्स वरती यायचे. एक बेसिक वरती येऊन मूव अप नावाचा एक इफेक्ट्स आहे हा ऍड करायचा आहे. मूव अप. ओके. समोरच्या फोटो कशी यायचं इफेक्ट्स वरती यायचंय. याला मूव लेफ्ट नावाचा इफेक्ट्स ऍड करायचा आहे. समोरच्या फोटो कशी यायचंय एक इफेक्ट्स वरती येऊन याला झूम इन नावाचे इफेक्ट्स ऍड करायचे. सगळे बेसिक वरच आहेत मित्रांनो. समोरच्या फोटो कशी यायचं मित्रांनो इफेक्ट्स वरती यायचंय. याला एक झूम आउट नावाचा इफेक्ट्स ऍड करायचा आहे. समोरच्या फोटो कशी या इफेक्ट्स वरती या एक मूव डाऊन नावाचा इफेक्ट्स ऍड करायचा. ओके. आता समोरच्या फोटो कशी यायचंय इफेक्ट्स वरती यायचं. याला मूव अप नावाचा इफेक्ट्स ऍड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटो कशी या इफेक्ट्स वरती यायचंय. आता बीट्स वरती यायचंय आणि जिटर डाऊन नावाचा इफेक्ट्स ऍड करायचा आहे. जिटर डाऊन. ओके. समोरच्या फोटो कशी या इफेक्ट्स वरती या बीट्स वरती या एक साईड 2 नावाचा इफेक्ट्स आहे. साईड 2 सिंपल इफेक्ट्स ऍड करायचा आहे. बाकी सगळे इफेक्टची लेंथ जी आहे मित्रांनो ती फुल ठेवायची आपल्याला. कमी ठेवलं तर बरोबर दिसणार नाही. परत इफेक्ट्स वरती या समोरच्या फोटो कशी येऊन बीट्स वरती येऊन एक्सपॅन्ड नावाचा इफेक्ट आहे तो ऍड करायचा आहे. एक्सपॅन्ड. ओके. लास्टच्या फोटो कशी यायचं आहे इफेक्ट्स वरती यायचं आहे. एक जिटर डाऊन नावाचा इफेक्ट्स ऍड करायचा आहे. बाकी सगळ्या इफेक्टची लेंथ जी आहे ती फुल ठेवायची आहे. जेटर डाऊन लास्ट आहे इफेक्ट्स. आता काय करू ट्रान्झॅक्शन ऍड करून घेऊया. त्यासाठी हा जो व्हाईट बॉक्स आहे 2 नंबरचा व्हाईट बॉक्स वरती यायचं मित्रांनो. याला झूम ऑन नावाचा इफेक्ट असणार आहे. ओके. सॉरी झूम ऑन नावाचा ट्रान्झॅक्शन असणार आहे. सिंपल. पहिल्या फोटोला पहिल्या ट्रान्झॅक्शन झूम ऑन झाला. 2 नंबरच्या ट्रान्झॅक्शन वरती यायचंय. याला काय करायचं व्हाईट नावाचा जो आपला ट्रान्झॅक्शन असणार तो ऍड करायचा व्हाईट. ओके. आता 3 नंबरच्या ट्रान्झॅक्शन वरती यायचंय. 3 नंबर ट्रान्झॅक्शन वरती यायचं मित्रांनो. बेस वरती देऊन पुश नावाचा एक ट्रान्झॅक्शन आहे तो ऍड करायचा. पुश. ओके. समोरच्या फोटो कशी यायचे समोरच्या ट्रान्झॅक्शन कशी यायचं एक लाईट नावाचा ट्रान्झॅक्शन असेल या फोटोला लाईट नावाचा ट्रान्झॅक्शन ऍड करायचं आहे. याच्या समोरच्या ट्रान्झॅक्शन कशी यायचं याला व्हाईट नावाचा ट्रान्झॅक्शन ऍड करायचं आहे. कोणता व्हाईट. याच्या समोरच्या ट्रान्झॅक्शन कशी या झूम 2 नावाचा ट्रान्झॅक्शन ऍड करायचं आहे. झूम 2. समोरच्या फोटो कशी यायचंय आता याला लाईटच आहे. इकडे सगळ्या फोटो लाईटच असणार आहे. ओके. 1 2 3 4 हे चारही सुद्धा ट्रान्झॅक्शनला व्हाईट नावाचा लाईट नावाचा ट्रान्झॅक्शन असणार आहे. सॉरी ते कसं आहे ना आपल्याला कॅप्चरची सवय त्यामुळे थोडंफार असं होत आहे. सगळ्यांनी समजून घ्यावे. ओके. आता जे आपले फोटो आहेत आपण फोटोला की वगैरे ऍड करून देऊयात. सगळं सांगतो तुम्हाला. ओके. हा जो 1 नंबरचा फोटो 1 नंबरच्या फोटो कशी यायचे मित्रांनो खाली थोडं स्क्रॉल करायचे. मास्क वरती यायचंय. याला लायनर नावाचा मास्क आहे. कोणता लायनर. सिंपल लायनर एक ऍड करायची आहे. वाटत मी की कट करून दाखवतो तुमच्यासाठी काही सुद्धा अडचण नाही. हे बघा अशा प्रकारे लाईनर लाईन येणार आहे. हे बघा लाईन. याला काय करायचं जे व्हाईट एरो आहेत एरोनं याला आपण अशा प्रकारे स्मोक वगैरे ऍड करू शकतो यामध्ये. हे जो आपला टेक्स्ट आहे तो बरोबर दिसण्यासाठी. हे बघा याला काय करायचं या समजा आपल्याला जर इकडून घ्यायचं तर याला इकडून चालू करायचं आणि इकडून घ्यायचं तर इकडून चालू करायचं. हे जो व्हाईट एरो आहे याला काय करायचं इकडे घ्यायचं लेफ्टला. एक इथं की द्यायची स्टार्टिंग पाशी आणि एंडिंग पाशी एक की द्यायची आहे. आता काय करायचं जी एंडिंगला की आहे एंडिंगच्या की पाशी थांबायचं आहे. आणि हा जो व्हाईट लाईन आहे मोठी याला अशा प्रकारे इथं समोर सरकून घ्यायचं जेणेकरून जे आपला लिरिक आहे तो बरोबर दिसेल. ओके. हे बघा तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे समजलं का. परत काय करायचं समोरच्या फोटो पाशी यायचं. परत मास्क वरती यायचं लायनरच ऍड करायचं. तुम्हाला काय म्हणलं आता आपण अगोदर लेफ्ट करून घेतलं जातं राईट करून घ्यायचं इतकंच फरक करायचा. आता त्याला हे बघा अशा प्रकारे राईट करून घ्यायचं. सिंपल. समोरच्या फोटो पाशी यायचंय मित्रांनो. ओके. समोरच्या फोटो पाशी यायचंय. परत मास्क वरती यायचंय लायनर वरती यायचंय. ही थोडी मी तिरकी लायनर घेतली आहे. तिरकी ही बघा अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे. समजलं का. याला की आपण इथं कट करून देऊयात. म्हणजे अशा प्रकारे इथं की लाईन ठेवलेली आहे थोडी तिरकशा कोपऱ्यात साईडला इकडे ठेवली आहे. समोर एक की देऊन फक्त त्याला वरी घेतली. काहीच केलेलं नाही फक्त वरी घेतली. समोरच्या फोटो पाशी या लगेच सांगतो. मास्क वरती यायचंय याला वरून खाली दुसरं काय नाही. हे बघा अशा प्रकारे आडवी ठेवायची आहे. थोडं वरून खाली घ्यायची अशा प्रकारे. सिंपल. हे बघा अशा प्रकारे काही सुद्धा अवघड नाहीये. समोरच्या आता फोटो पाशी यायचे मित्रांनो. परत मास्क वरती यायचंय. ह्याला सुद्धा लायनरच आहे. हे बघा फक्त राईट कडून लेफ्ट कडे आहे इतकंच आहे फरक. ओके. समोरच्या फोटो पाशी यायचंय. परत मास्क वरती यायचं लायनर वरती यायचं. याला लेफ्ट टू राईट असणार. ओके. लेफ्ट टू राईट. लास्टच्या फोटो पाशी यायचंय. परत मास्क वरती यायचंय. एक याला रिडल नावाचं असणार आहे बघा. हे बघा अशा प्रकारे रिडल काय आहे ते. हे बघा फक्त काय करायचं जो सर्कल आहे ते आपला छोटा राहणार आहे अशा प्रकारचा. इथं पहिल्या की छोटा ठेवायचा आहे. समोरच्या की पाशी याला मोठा ठेवायचा अशा प्रकारे.
जेणेकरून ही अशा प्रकारे एक ट्रान्झॅक्शन आपल्याला दिसणार. सिंपल इतकंच मित्रांनो, बाकी काही विषय नाही. तर गाईज आपला जो व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे की बघा, अशा प्रकारे आपण VN वरती आजचा व्हिडिओ एडिट केलाय. VN लय सोपं ऍप्लिकेशन आहे मित्रांनो एडिटसाठी. काही सुद्धा याच्यात प्रॉब्लेम तर बिलकुल पण येत नाही. सगळ्यांनी VN वापरू शकता, काही सुद्धा अडचण येत नाही. ओके, तर सिंपल अशा प्रकारे झालं. बाकी खूप झूम वगैरे इफेक्ट वगैरे खूप काही आहेत, तुम्ही बघू शकता. सिंपल जे आपला व्हिडिओ अशा प्रकारे रेडी झालेला आहे. पण आता थोडंफार काम राहिले. आता काय करायचं, एक सांगतो मी तुम्हाला. हा जो 2 नंबरचा फोटो आहे हे बघा, अशा प्रकारे याचा कलर थोडा चेंज आहे, सॅच्युरेशन कमी आहे. त्यासाठी काय करायचं, इथं फिल्टरवरती यायचं मित्रांनो. फिल्टरवरती यायचे, फॉगवरती यायचे. फॉग FO1 नावाचा, म्हणजे ते फॉग 1 नावाचाच एक तिथे फिल्टर असणार अशा प्रकारे. तेव्हा ही फिल्टर ऍड करायचं आहे. फिल्टरची लेंथ ते काय करा, आपल्या अकाउंट सेट करू शकता. मी 80-87% ठेवली होती अशा प्रकारे. हा जो फॉग 1 आहे तो सगळ्याच फोटोला, म्हणजे एक फोटोला ऍड करायचा. म्हणजे इथं फॉग 1 ऍड केला, समोरचा एक फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटो कशी यायचंय फॉग 1 ऍड करायचा आहे. समोरचा फोटो सोडायचा आहे, जे समोरच्या फोटो कशी येऊन फॉग 1 ऍड करायचा आहे. ओके, एक फोटो सोडून समोरच्या फोटो कशी ऍड करायचा आहे. पण आता कुठपर्यंत ऍड करायचा आहे, जिथपर्यंत आपली जे लिरिक आहे तिथे संपुष्टर तितकेच ऍड करायचे. की बघा इथं असणारे लास्ट, बाकी इथून समोर काय नाहीये. 12 सेकंद समोर काय नसणार आहे. तिकडं 4-5 फोटोला जिथं आपले बीट्सचे अॅनिमेशन येतात, म्हणजे जिथं आपले लिरिक संपते तिथून समोर काय विषय नाही केले तरी जमणार. ओके, आता आपला व्हिडिओ एकदम परफेक्टली रेडी झाला आहे. काय करायचं, वरी एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं, तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे. आणि इथं ऑटो किंवा मॅन्युअल दोन्हीपैकी मॅन्युअल ठेवा वाटलं तर. आणि याची क्वालिटी 2K 4K काय ठेवायचं ठेवून घ्या. आणि काय करा, 30 fps नाहीतर एक 60 fps मध्ये ऍड करून घ्या, डाउनलोड करून घ्या. सिंपल. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. सिंपल आपला व्हिडिओ गॅलरीत सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं. व्हिडिओला आता पण लाईक केलं नसेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा तर असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया न्यू जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की काढवा. आता टॉपिकचं काही विषय सांगायची गरज नाही, कारण होळी येते. होळी रिलेटेड व्हिडिओ जबरदस्त येणार आहे मित्रांनो. त्यामुळे आता सबस्क्राईब करून ठेवा. लय भारी व्हिडिओ येणार आहे होळीचा, त्यामुळे आता सबस्क्राईब करा. नेक्स्ट तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडून जाईल, म्हणजे परवा दिवशी लगेच नोटिफिकेशन तुम्हाला पडून जाते. ओके, तर बाय बाय, टेक केअर.